भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई। कराड तालुक्यात म्हशीचं भेसळयुक्त दूध तयार करण्याचा सुरू होता काळा बाजार। पती पत्नीला रंगेहात पकडला। कराड तालुक्यातील शामगाव इथं अन्न व औषध प्रशासनानं दूध भेसळी विरोधात मोठी कारवाई करत कृत्रिम म्हशीचं दूध तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। अंकनाथ मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घरात हा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकानं अचानक छापा टाकून भेसळ करणाऱ्या पती पत्नीला ताब्यात घेतलाय। रिफाइंड पामोलिन तेल आणि संशयित पांढऱ्या पावडरीचा वापर करून कृत्रिम म्हशीचं दूध तयार केलं जात होतं असं या छाप्यात आढळून आलंय। घटनास्थळी केसरी व गुलाबी रंगाच्या किटलीत सुमारे 5 लिटर दूध आढळून आलं, ज्यामध्ये भेसळ करण्यात आली होती। याशिवाय मिक्सर, हँड ब्लेंडर आणि इतर भेसळीसाठी वापरले जाणारं साहित्यही असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त केलेल्या दुधाचे तसेच पामोलिन तेल आणि संशयित पावडरीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। प्राथमिक तपासणीत हे पदार्थ मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचं निदर्शनास आलंय। या कृत्रिम दुधाचा पुरवठा नेमका कुठं आणि किती प्रमाणात केला जात होता याचा तपासही सुरू आहे। या प्रकरणी मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। आरोपी पती पत्नीला अटक करण्यात आली आहे। न्यायालयानं त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार करतायत।